नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट PYQ MCQ सिरीज, म्हणजेच महत्त्वाचे PYQ MCQ प्रश्न. सेट परीक्षेला आता काहीच दिवस शिल्लक असणार आहे, त्यात तुमची मदत व्हावी म्हणून ही सिरीज आम्ही सुरू केलेली आहे. या सिरीजमध्ये आपण प्रश्नोत्तरांबरोबर कन्सेप्ट स्टिक सुद्धा समजून घेणार आहोत. त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये आपण टीचिंग ॲप्टिट्यूडचे प्रश्न घेणार आहोत. ते नक्कीच तुम्हाला पहिल्या युनिटमध्ये मार्क्स गेन करायचे खूप चान्सेस असतात. त्यामुळे पहिल्या युनिटचं खूप चांगल्याने करा आणि छान मार्क्स मिळवा. पेपर वन आणि पेपर टूची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे 30 दिवसाचे MS सेट 2024 पेपर वनचा क्रॅश कोर्स, ज्यात असणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमाचे लाईव्ह अँड रेकॉर्डेड लेक्चर्स, सोबतच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आणि 5,000+ MCQ क्वेश्चन बँक आणि 50+ टेस्ट. याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे, कारण आता काहीच दिवस शिल्लक आहे MS सेट एक्झामसाठी. त्यामुळे टेस्ट देणं खूप महत्त्वाचे असतात. आणि जर का तुम्ही टेस्ट देणं सुरू केलं नसेल तर सुरू करा. दिवसातून 2 टेस्ट तुम्ही नक्की द्या. पेपर वन आणि पेपर टू असे मिळून 4 टेस्ट द्या, कारण जेवढी जास्त तुम्ही रिव्हिजन कराल तेवढा तुमचा जास्त छान फायदा होणार आहे. आणि या टेस्टमध्ये आम्ही मॉक टेस्ट, PYQ आणि आम्ही सेट केलेले क्वेश्चन पेपर असतील, त्यामुळे तुम्हाला खूप छान फायदा होणार आहे. त्यामुळे ही नक्की घ्या आणि सर्व 10 विभागाची परिपूर्ण तयारी यात केली जाईल. आणि पेपर वन मध्ये आपल्याला 75+ मार्क्सचे टार्गेट घेऊन चालायचीच आहे आणि नक्कीच आपण ते मिळवू. यासोबतच टेस्ट सिरीजची बॅच सुद्धा आम्ही जॉईन लाईव्ह केलेली आहे. यामध्ये 50+ टेस्ट असणार आहे, PYQ असणार आहे, मॉक टेस्ट असणार आहे, सर्व 10 युनिटवरची टेस्ट असणार आहे. याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे आणि जास्तीत जास्त टेस्ट देण्याचे करा, जेणेकरून तुमची छान प्रॅक्टिस होईल आणि खूप चांगले मार्क्स तुम्हाला पडतील. याबद्दल जर का तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. पेपर वन डाउनलोड करू शकता. आणि आज आपण बघणार आहोत युनिट 1चे काही प्रश्न जे खूप महत्त्वाचे असणार आहेत. ठीक आहे. समोरचा प्रश्न, पहिला प्रश्न आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग द डायरेक्शन ऑफ इन्फ्लुएन्स इज मेनली वन वे. म्हणजे खालीलपैकी कोणत्या प्रभावाची दिशा मुख्यतः एक मार्ग आहे? काउन्सिलिंग, गायडिंग, टीचिंग, लर्निंग. सांगा बघू. समुपदेशन, मार्गदर्शन, शिकवणे, शिकणे. खालीलपैकी कोणत्या प्रभावाची दिशा मुख्यतः एक मार्ग आहे? काय असणार आहे? तर ते असणार आहे लर्निंग. काय असणार आहे? शिकणे. हे जे आहे शिकणे ही प्रभावाची दिशा मुख्यतः एक मार्ग असते. डायरेक्शन जे आहे इन्फ्लुएन्स इज मेनली इन वन वे. कुठे? लर्निंग मध्ये. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? D असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, स्टेटमेंट दिलेला आहे 1 आणि 2. त्यामधून आपल्याला सांगायचं की स्टेटमेंट कोणते करेक्ट आहे किंवा नाही. ठीक आहे. पहिलं स्टेटमेंट आहे, इन ऑर्डर टू बी इफेक्टिव्ह टीचिंग अँड टेस्टिंग मस्ट गो टुगेदर. म्हणजे प्रभावी होण्यासाठी अध्यापन आणि चाचणी एकत्र येणे आवश्यक आहे. आणि स्टेटमेंट 2 आहे, फीडबॅक डज नॉट फॉर्म अन इसेन्शियल कंपोनंट ऑफ फॉर्मेटिव्ह असेसमेंट. म्हणजे अभिप्राय फॉर्मेटिव्ह मूल्यांकनाचा एक आवश्यक घटक बनत नाही. तर स्टेटमेंट दोन्ही बरोबर आहे की दोन्ही चूक आहे, की पहिलं बरोबर आहे आणि दुसरं चूक आहे? पहिलं चुकीचं आहे की दुसरं बरोबर आहे? सांगा बघू काय असणार आहे. तर असेसमेंट म्हणजे काय असते बघा बरं. आधी असेसमेंट काय, फॉर्मेटिव्ह असेसमेंट काय? असेसमेंट म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीचे मूल्यमापन करणे. असेसमेंट म्हणजे गुणवत्ता, मूल्य, सुधारणा करता येते. असेसमेंटमध्ये कसं असते? सुधारणा करता येते. आणि या उलट इव्हॅल्युएशन जे आहे ना, त्यात सुधारणा करता येत नाही. ती निर्णय देण्याची कृती आहे. एखाद्या गोष्टीची उपयुक्तता मोजण्यासाठी त्याचे मूल्यांकन केले जाते. तर एवढं तुम्ही लक्षात ठेवा की असेसमेंटमध्ये सुधारणा केली जाते आणि इव्हॅल्युएशनमध्ये सुधारणा करता येत नाही. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे C, जे की आहे स्टेटमेंट 1 करेक्ट आहे, 2 इनकरेक्ट आहे. फीडबॅक डज नॉट फॉर्म अन इसेन्शियल कंपोनंट ऑफ फॉर्मेटिव्ह असेसमेंट. अभिप्राय जे आहे फॉर्मेटिव्ह मूल्यांकनाचा आवश्यक घटक बनत नाही असं त्यांनी बनवलं, ते चुकीचं आहे. आवश्यक घटक बनतोय. आणि इन ऑर्डर टू बी इफेक्टिव्ह टीचिंग अँड टेस्टिंग मस्ट गो टू. प्रभावी होण्यासाठी अध्यापन आणि चाचणी एकत्र येणे आवश्यक आहे. हे काय आहे? हे बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑफ ए परफॉर्मन्स अप्रेशियल सिस्टम. हां. तर पहिला आहे, टू हेल्प अन एम्प्लॉय इन अ फाइंडिंग आउट हिज ऑर ओन स्ट्रेंथ अँड विकनेस. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला त्याची स्वतःची ताकद आणि कमकुवतपणा शोधण्यात मदत करते. कोण? तर कामगारी मूल्यांकन प्रणालीचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट आहे? ते हे उद्दिष्ट आहे का, की टू हेल्प इन क्रिएटिंग डिझायरेबल ऑर्गनायझेशन इथोस, म्हणजे इष्ट संघटनात्मक आचारसंहिता निर्माण करण्यास मदत करते, की टू हेल्प इन आयडेंटिफाईंग पीपल फॉर द पर्पज ऑफ मोटिवेटिंग अँड ट्रेनिंग देम फॉर न्यू रोल्स. म्हणजे लोकांना नवीन भूमिकांसाठी प्रवृत्त करण्याच्या आणि प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ओळखण्यात मदत करते, की टू हेल्प इन डिस्टिंग्विशिंग द नॉन परफॉर्मन्स
फॉर्म परफॉर्मन्स म्हणजे नॉन परफॉर्मन्सना परफॉर्मन्स पासून वेगळे करण्यास मदत करते. की टू एनेबल लर्नर टू अंडरस्टँड द विकनेस इन द सिस्टीम म्हणजे विद्यार्थ्यांना प्रणालीतील कमकुवतपणा समजण्याचा सक्षम करते. सांगा बघू काय असणार आहे कामगिरी मूल्यांकनाचे प्रणालीचे उद्दिष्ट. एबीसी पहिला ऑप्शन आहे एबीसी, बीसीडी, सीडीई, ईडीए. सांगा बघू काय असणार आहे. काय असणार आहे. टू हेल्प अन एम्प्लॉय इन अ फाइंडिंग आउट हिज ऑर ओन स्ट्रेंथ अँड विकनेस, हे बरोबर असणार आहे, हे उद्दिष्ट असणार आहे. त्यानंतर टू हेल्प इन क्रिएटिंग डिझायरेबल ऑर्गनायझेशन इथोस म्हणजे इष्ट संघटनात्मक आचारसंहिता निर्माण करण्यास मदत करते, हे असणार आहे. आणि लोकांना नवीन भूमिकांसाठी प्रवृत्त करण्याच्या आणि प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ओळखण्यास मदत करते, हेही त्याचे उद्दिष्ट असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग हॅव बीन आयडेंटिफाय ॲज द की बिहेवियर कॉन्ट्रीब्युटिंग टू इफेक्टिव्ह टीचिंग. पहिल्या युनिटमध्ये इफेक्टिव्ह टीचिंग हे याबद्दल भरपूर विचारले गेलेले आहे. इफेक्टिव्ह टीचिंग हा एक महत्त्वाचा पार्ट आहे याचा, त्यामुळे हे नक्की यावर लक्ष द्या. यामध्ये विचारलं आहे की खालीलपैकी कोणते वर्तन प्रभावी अध्यापनात योगदान देणारे प्रमुख वर्तन म्हणून ओळखले जाते. लेसन क्लॅरिटी, धडा स्पष्टता, इन्स्ट्रक्शनल व्हेरायटी, उपदेशात्मक विविधता, युझिंग स्टुडंट आयडियाज अँड कॉन्ट्रीब्युशन, विद्यार्थ्यांच्या कल्पना आणि योगदान वापरणे, की शिकण्याच्या प्रक्रियेत गुंतणे, की संरचना. काय असणार आहे सांगा बघू. ऑप्शन्स काय आहे बघून घेऊया आधी. एबीडी, एबीसी, बीसीडी, सीडी. काय असणार आहे आपलं ऑप्शन. आपलं उत्तर असणार आहे लेसन क्लॅरिटी असणार आवश्यक, इन्स्ट्रक्शनल व्हेरायटी असणार आहे, आणि असणार आहे एंगेजमेंट इन लर्निंग प्रोसेस. हे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे. यामध्ये काय विचारलं, वर्तन प्रभावी अध्यापनात योगदान देणारे प्रमुख वर्तन कोणते आहे, तर लेसन क्लॅरिटी राहिली तर योग्यच होईल. इन्स्ट्रक्शन उपदेशात्मक विविधता पण असणं आवश्यक आहे, आणि शिकण्याच्या प्रक्रियेत गुंतणे एंगेजमेंट इन अ लर्निंग प्रोसेस हे पण खूप महत्वाचे आहे. कारण लर्निंग ठीक आहे महत्वाचं आहे. त्यामुळे हे काय की बिहेवियर आहे कॉन्ट्रीब्युटिंग टू इफेक्टिव्ह टीचिंग, कॉन्ट्रीब्युट करायचं आहे आपल्याला इफेक्टिव्ह टीचिंग मध्ये. ठीक आहे, आणि इफेक्टिव्ह टीचिंग म्हणजे काय, तर मी एखादा टॉपिक जर का तुम्हाला शिकवत आहे ॲज अ टीचर, तर तोच टॉपिक तुम्हाला ॲज अ स्टुडंट व्यवस्थित समजला पाहिजे, आणि त्याबद्दलचे तुमच्या शंका असतील किंवा त्याबद्दलचे फीडबॅक असतील, त्या पद्धतीने तुम्ही ते इफेक्टिव्ह टीचिंग होईल. मी एखादा टॉपिक शिकवत आहे तर तुम्हाला त्याच पद्धतीने समजत आहे आणि तुमचे उत्तरे त्याबद्दलचे आउटकम व्यवस्थित येत आहे, त्यालाच काय म्हटलं जाते, इफेक्टिव्ह टीचिंग म्हटलं जाते. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग आर इंडिकेटर्स ऑफ एक्सटर्नल अकाउंटेबिलिटी फॉर अन इन्स्टिट्यूशन ऑफ हायर लर्निंग, म्हणजे उच्च शिक्षणाच्या संस्थेसाठी खालीलपैकी कोणते बाह्य उत्तरदायित्वाचे सूचक आहेत. तर प्रोव्हिजन फॉर प्रोफेशन डेव्हलपमेंट ऑफ टीचर म्हणजे शिक्षकाच्या व्यवसाय विकासासाठी तरतूद, की युटिलायझेशन पॅटर्न ऑफ लायब्ररी अँड टेक्निकल रिसोर्सेस म्हणजे लायब्ररी आणि तांत्रिक संसाधनाचा वापर नमुना, की सामाजिक गरजांसाठी अभ्यासक्रमाची प्रासंगिकता म्हणजे रिलेव्हन्स ऑफ अ कोर्सेस टू द सोसायटीयल नीड, की डी परफॉर्मन्स ऑफ अ स्टुडंट इन अ एक्झामिनेशन पब्लिक म्हणजे परीक्षेतील विद्यार्थ्यांची सार्वजनिक कामगिरी, की उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा रोजगार नमुना, एम्प्लॉयमेंट पॅटर्न ऑफ पासआउट स्टुडंट. काय असणार आहे अकाउंटेबिलिटी उच्च शिक्षणाच्या संस्थेसाठी कोणते बाह्य उत्तरदायित्वाचे सूचक आहेत सांगा बघू. काय असणार आहे ऑप्शन्स आहे एबीसी, बीसीडी, सीडीई, डीई. काय असणार आहे आपलं ऑप्शन, आपलं उत्तर असणार आहे सीडीई. बघूया बरोबर काय आहे सीडीई मध्ये. हा, तर रिलिव्हन्स ऑफ कोर्सेस टू द सोसायटीयल नीड, हे काय सामाजिक गरजांसाठी अभ्यासक्रमाची प्रासंगिकता, हे बरोबर आहे. परीक्षेतील विद्यार्थ्यांची सार्वजनिक कामगिरी सुद्धा महत्वाची ठरते, आणि एम्प्लॉयमेंट जे रोजगार नमुना आहे तेही उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा रोजगार नमुना हे महत्वाचं आहे. तर हे काय उच्च शिक्षणाच्या संस्थेसाठी बाह्य उत्तरदायित्वाचे सूचक आहेत. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सीडीई असणार आहे, सी असणार आहे आपलं उत्तर. ठीक आहे, त्यानंतर समोरचा प्रश्न, विच अमॉंग द फॉलोइंग इज अ मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स प्लॅटफॉर्म क्रिएटेड बाय मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. सांगा बघू काय असणार आहे. मूकचं फुल फॉर्म कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगा असं म्हटलं होतं, त्याचा फुल फॉर्म आहे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. काल आपण मूक किट यावर प्रश्न पाहिला होता, त्यामुळे मी हा प्रश्न विचारला होता की मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स
चा फुल फॉर्म मूकचा फुल फॉर्म काय आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी आपण किती प्रश्न घेतोय त्यावरून तुम्ही सांगायचं आहे कमेंटमध्ये तुम्हाला 15 पैकी किती उत्तरे आली, किंवा मी मध्येच एक प्रश्न घेते त्याचे उत्तर सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. आणि माझ्यासोबत सुद्धा उत्तरे देत चला. आणि जर का तुम्हाला उत्तरे द्यायची असेल तर पहिल्या क्वेश्चनचं ए, सेकंड क्वेश्चनचं बी, असं अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. नंतर सांगा बघू काय असणार आहे मग मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स प्लॅटफॉर्म क्रिएटेड बाय मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट. काय असणार आहे मग ते ते आहे स्वयं. काय आहे ते स्वयं असणार आहे. तर स्वयं काय आहे, स्वयंचा फुल फॉर्म सुद्धा मागच्या वेळेस विचारला गेला होता सेटमध्ये. तर काय असणार आहे स्वयंचा फुल फॉर्म? तरुण आकांक्षा मनासाठी सक्रिय शिक्षणाची वेबसाईट. काय असणार आहे? तर स्वयंचा फुल फॉर्म काय आहे, तर तरुण आकांक्षा मनासाठी सक्रिय शिक्षणाची वेबसाईट, म्हणजेच की स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ऍस्पायरिंग माइंड्स. हे काय होतं, त्याचं फुल फॉर्म आहे. आणि हे सेटमध्ये मागे विचारलं गेलेलं होतं, त्यामुळे हे खूप महत्वाचे ठरते. आणि हे एक ऑनलाईन कोर्स आहे. व्हिडिओ असतात, त्यामध्ये ई कंटेंट असतात एज्युकेशनवर. आणि उच्च शिक्षणातील डिजिटल पुढाकार आहे हा. आणि 2017 मध्ये हे बनलेलं होतं. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननी बनवलेलं होतं. आणि ऍक्सेस, इक्विटी आणि क्वालिटी हे त्याचं मेन हे आहे, की आहे. तर आपल्याला कधी जर का विचारलं स्वयंचं काय मेन आहे, तर ऍक्सेस, इक्विटी आणि क्वालिटी, प्रवेश, दर्जा आणि इक्विटी हे खूप महत्वाचे आहे स्वयंसाठी. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. की काय आहे, भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने तयार केलेला मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स कोणता आहे, तर स्वयं आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, असर्शन आणि रिझन दिलेला आहे. असर्शन आहे, डिफाइनिंग द ऑब्जेक्टिव्ह फॉर ऑफ द टॉपिक ऑफ डिस्कशन इज नॉट अ नेसेसरी द फर्स्ट स्टेप इन अ क्लासरूम कम्युनिकेशन. म्हणजे प्रतिपादन जे आहे पहिलं, चर्चेच्या विषयाची उद्दिष्ट निश्चित करणे ही वर्गातील संवादाची पहिली पायरी असेलच असे नाही. आणि रिझन दिलेला आहे, क्लिअर डेफिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह मेक स्टुडंट अंडरस्टँड द टॉपिक वेल. कारण उद्दिष्टांच्या स्पष्ट व्याख्या विद्यार्थ्यांना विषय चांगल्या प्रकारे समजतात असं सांगितलेलं आहे. सांगा बघू काय असणार आहे. क्लिअर डेफिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह मेक स्टुडंट अंडरस्टँड द टॉपिक वेल, हे तर बरोबरच आहे. आता आपण बघूया असर्शन बरोबर आहे की नाही. चर्चेच्या विषयाची उद्दिष्ट निश्चित करणे ही वर्गातील संवादाची पहिली पायरी असेलच असे नाही. तर हे हे चुकीचं असू चुकीचं आहे. कारण कसं असते, आपलं उत्तर काय डी आहे. अर्थ बरोबर आहे. ए कसं आहे, चर्चेच्या विषयाची उद्दिष्ट निश्चित करणे, उद्दिष्ट निश्चित करावं लागते, पण त्याआधी कोणता टॉपिक आहे किंवा त्याआधी आधी लर्नर्सला काय माहिती आहे ते पण महत्वाचे असते. त्यामुळे हे कदाचित चुकीचं आहे. ठीक आहे. त्यामुळे ए इज अ फॉल्स आणि आर इज अ ट्रू. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे, नॉन ट्रेडिशनल टीचिंग अँड लर्निंग स्ट्रॅटेजी ले इम्फेसिस ऑन. म्हणजे अपारंपरिक अध्यापन शिकण्याच्या धोरणावर भर दिला जातो. तर स्टुडंट्स नीड बेस्ड रिसोर्स लर्निंग स्टँडर्ड, म्हणजे विद्यार्थ्यांची गरज आधारित संसाधन शिक्षक मानके, डेव्हलपिंग स्किल ॲटिट्यूड व्हॅल्यूज यावर भर दिला जातो. प्रोमोटिंग इनबॉक्स थिंकिंग प्रोसेस यावर भर दिला जातो. लेक्चर बेस्ड मॉडेल, व्याख्यान आधारित मॉडेल यावर भर दिला जातो. की सर्जनशील प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक ज्ञान प्राप्त करणे यावर भर दिला जातो. सांगा बघू कशावर भर दिला जातोय. ऑप्शन्स आहे 1, 2, V, 2, 3, V, IV, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, फर्स्ट, फोर्थ, फिफ्थ. काय असणार आहे सांगा बघू. 1, 2, V. म्हणजे काय आहे 1, स्टुडंट्स नीड बेस्ड रिसोर्स लर्निंग स्टँडर्ड, हे महत्वाचं आहे. डेव्हलपिंग स्किल ॲटिट्यूड व्हॅल्यूज हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि अक्वायरिंग नॉलेज नेसेसरी टू रिस्पॉन्ड क्रिएटिव्हली, म्हणजे सर्जनशील प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक ज्ञान प्राप्त करणे हे सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, असर्शन आणि रिझन खूप महत्वाचे आहे. असर्शन रिझनच यावेळेस येणार, स्टेटमेंट्स येणार आणि खूप मोठे मोठे स्टेटमेंट्स पण येण्याचे चान्सेस असतात. पण तेव्हा आपण कन्फ्यूज न होता व्यवस्थित असर्शन आणि रिझन किंवा क्वेश्चन्स वाचायचे, जेणेकरून आपल्याला उत्तर बरोबर आले पाहिजे. आणि 1 तासाचा वेळ असतोय MS सेट एक्झामसाठी. त्यामुळे घाई न करता व्यवस्थित क्वेश्चन्स वाचून सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. असर्शन आहे, इफ टीचर वॉन्ट्स टू इम्प्रूव्ह हिज हर ॲबिलिटी ॲज अन इफेक्टिव्ह क्लासरूम कम्युनिकेटर देन ही शुड फर्स्ट अंडरस्टँड द स्टुडंट. म्हणजे इथे म्हटलेलं आहे की जर का तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं असेल ॲबिलिटीज इफेक्टिव्ह क्लासरूम कम्युनिकेटरचं, तर पहिल्यांदा आपल्याला स्टुडंट्सला समजून घ्यावं लागेल. त्यानंतर रिझन काय दिलेलं आहे, द ॲबिलिटी टू अंडरस्टँड स्टुडंट्स अँड इंटेंडेड लिसनिंग आर डिस्जॉईंट प्रपोजिशन. म्हणजे की द ॲबिलिटी आहे स्टुडंट्सना हे करायची, तर ते इंटेंडेड लिसनिंग अँड डिसजॉईंट प्रपोजिशन आहे असं म्हटलेलं आहे. तर काय असणार आहे, बोथ ए अँड आर ट्रू, आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन, आर इज नॉट, ए इज ट्रू, आर इज फॉल्स, ए इज फॉल्स बट आर इज ट्रू. काय असणार आहे सांगा बघू.
सी असणार आहे आपलं उत्तर. ए ट्रू आहे. जर एखाद्या शिक्षकाला प्रभावी वर्ग संवादक म्हणून त्याच्या तिच्या क्षमतेच्या सुधारायच्या असतील तर त्याने पहिले विद्यार्थ्यांना समजून घेतलं पाहिजे. आणि आर हे चुकीचं आहे. विद्यार्थ्यांना समजून घेण्याची क्षमता आणि हेतू ऐकणे हे अशब्द प्रस्ताव आहे. हे काय आहे? चुकीचं आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इव्होल्युशन सिस्टम बिलॉंग्स टू द कॅटेगरी ऑफ बिंग अँड इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिस, म्हणजे खालीलपैकी कोणती मूल्यमापन प्रणाली नाविन्यपूर्ण पद्धतीच्या श्रेणीशी संबंधित आहे? सेमिस्टराइज एक्झामिनेशन, परफॉर्मन्स इव्होल्युशन, पोर्टफोलिओ बेस्ड इव्होल्युशन, लर्निंग आउटकम बेस्ड इव्होल्युशन. शिक्षण परिणाम आधारित मूल्यमापन, पोर्टफोलिओ, कामगिरी, सेमिस्टर वाईज. सांगा बघू काय असणार आहे? मूल्यमापन प्रणाली नाविन्यपूर्ण पद्धतीच्या श्रेणीशी संबंधित आहे, तर काय आहे ते? डी आहे. शिक्षण प्रणाली आधारित मूल्यमापन. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. हे मूल्यमापन प्रणाली नाविन्यपूर्ण पद्धतीच्या श्रेणीशी लर्निंग जे आहे आउटकम मिळते त्यावर अवलंबून असते. ठीक आहे, संबंधित आहे. समोरचा प्रश्न आहे, फ्रॉम द लिस्ट गिवन बिलो आयडेंटिफाय दोज competitions of an effective teacher which relate to the domain of personality and attitude. खाली दिलेल्या यादीतून प्रभावी शिक्षकाची क्षमता ओळखा जी व्यक्तिमत्व आणि वृत्तीच्या क्षेत्राशी संबंधित आहे. ठीक आहे. तर लोकस ऑफ कंट्रोल नियंत्रणाचे ठिकाण, कम्युनिटिंग, मॅनेजिंग, सेल्फ इफिशियन्सी, स्वकार्यक्षमता, टीचर इंथुझिझम, शिक्षकाचा उत्साह, बिंग ऑर्गनाइज्ड अँड ऑर्डरली, संघटित आणि व्यवस्थित असणे. काय आहे हे? इफेक्टिव्ह टीचरचे कोणते आहे डोमेन? पर्सनॅलिटी आणि ॲटिट्यूडची. 1 2 3 पहिलं ऑप्शन आहे आपलं 1 2 3. दुसरं ऑप्शन आहे 1 4 5. सीचा आहे 2 3 4. डीचा आहे 4 5 6. सांगा बघू काय असणार आहे? 1 4 5 असं इथे एक मिनिट. 1 4 5. हो, नियंत्रणाचे ठिकाण, सर्व स्वकार्यक्षमता आणि टीचर इंथुझिझम, शिक्षकाचा उत्साह असणे खूप आवश्यक आहे. इफेक्टिव्ह टीचिंगमध्ये स्वकार्यक्षमता आवश्यक आहे आणि नियंत्रणाचे ठिकाण सुद्धा खूप आवश्यक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, इन विच लेवल ऑफ टीचिंग लोअर लेवल लर्निंग आउटकम्स गेट फोकस. अध्यापनाच्या कोणत्या स्तरावर खालच्या स्तरावरील शिक्षण परिणामावर लक्ष केंद्रित केले जाते? मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल की ऑटोनॉमस लेवल? सांगा बघू काय असणार आहे? याबद्दल आपलं भरपूर डिस्कशन झालेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे लोअर लेवल. म्हटलं तर मेमरी लेवल आपलं उत्तर असणार आहे. कारण मेमरी लेवल जी आहे ती लोएस्ट लेवल आहे, अविचारी शिक्षण आहे. यात विद्यार्थ्यांना शिकवले जाते आणि विद्यार्थी हा टीचरवर अवलंबून असतो आहे. यात त्यांना जास्त विचार करता येत नाही. अंडरस्टँडिंग लेवल जे समजून घेण्याची पातळी आहे त्यामध्ये तो विचारशील शिक्षण घ्यायला लागतो, विचार करू लागतो, कल्पना करू लागतो, प्रश्न विचारायला लागतो. ठीक आहे. आणि चिंतनशील मध्ये तर तो उच्च विचारशील स्तर आहे, अत्यंत विचारशील. यामध्ये खूप अर्थ समजणे, अंडरस्टँडिंग, रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये ती हायर लेवल आहे. त्यानंतर ते ऑटोनॉमस डेव्हलपमेंट लेवल आहे, स्वायत्त विकास पातळी ही रिफ्लेक्टिव्ह लेवलच्या पण वरची आहे. ठीक आहे. आणि लोएस्ट लेवल इथं आपल्याला विचारलं आहे त्यामुळे ते मेमरी लेवल असे असणार आहे. ठीक आहे. अध्यापनाच्या कोणत्या स्तरावर खालच्या स्तरावरील शिक्षण परिणामावर लक्ष केंद्रित जाते तर ते मेमरी पातळी आहे, मेमरी लेवल. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, असर्शन आणि रिझन दिलेलं आहे. पेडोगॉजी अँड सोशल इंटरॅक्शन डोनेशन ओरिएंटेड ऍक्टिव्हिटीज ऑफ ए टीचर, म्हणजे शिक्षकाचे शिक्षणशास्त्र आणि सामाजिक परस्पर देणगी देणारे उपक्रम आणि कम्युनिकेशन हॅज द लिमिटेड रोल इन द बोथ दिस ऍक्टिव्हिटीज. कारण या या दोन्ही क्रियाकल्पांमध्ये दळणवळणाची मर्यादित भूमिका असं विचारलेलं आहे. तर पेडोलॉजी म्हणजे काय असते? तर अध्यापनाची एक पद्धत असते, सराव, विशेषतः शैक्षणिक विषय किंवा सैद्धांतिक संकल्पना म्हणून उपयुक्त भाषाशास्त्र आणि भाषा अध्यापनाचे शास्त्र याच्यातील संबंध, हे काय? पेडोगॉगी आहे. ठीक आहे. आणि आपलं उत्तर काय असणार आहे मग? बोथ ए अँड आर ट्रू, आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन. बोथ ए आर ट्रू, आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन. ए इज ट्रू, आर इज फॉल्स. ए इज फॉल्स, आर इज ट्रू. काय असणार आहे? तर आपलं उत्तर असणार आहे ए इज ट्रू, आर इज फॉल्स. ए काय आहे? बरोबर आहे. आणि आर काय आहे? फॉल्स आहे. कम्युनिकेशन हॅज अ लिमिटेड रोल, हे लिमिटेड रोल नसणार आहे. आणि हे पेडोलॉजी अँड सोशल इंटरॅक्शन डोनेशन ओरिएंटेड ऍक्टिव्हिटीज ऑफ अ टीचर, म्हणजे शिक्षकाचे शिक्षणशास्त्र आणि सामाजिक परस्पर देणगी देणारे उपक्रम काय आहे? पेडोलॉजी आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग विल बी कन्सिडर्ड ॲज अ की टीचिंग बिहेवियर बिलॉंगिंग टू द कॅटेगरी ऑफ इफेक्टिव्हनेस, म्हणजे परिणामकारकतेच्या श्रेणीतील मुख्य अध्यापन वर्तन म्हणून खालीलपैकी कोणते मानले जाते? मेकिंग आयडियाज क्लिअर टू लर्नर्स हू मे बी ॲट डिफरंट लेवल ऑफ अंडरस्टँडिंग, म्हणजे वेगवेगळ्या स्तरावरील समजूतदार शिकणाऱ्या कल्पना स्पष्ट करणे. बी, डोळ्यांचा संपर्क, आवाज, जेस्चरमध्ये फरकाद्वारे उत्साह आणि अॅनिमेशन दाखवणे.
सी, मान्य करून आणि सारांश देऊन विद्यार्थ्यांना कल्पना वावरणे. डी, प्रोबिंग थ्रू जनरल क्वेश्चन्स अँड शिफ्टिंग अ डिस्कशन टू सम हायर थॉट लेवल, म्हणजे सामान्य प्रश्नाची तपासणी करणे, चर्चा काही उच्च विचाराच्या पातळीवर हलवणे. की विद्यार्थ्यांना शिकण्याच्या प्रक्रियेसह सक्रियपणे सहभागी करून घेण्यासाठी आणि ठेवण्यासाठी अर्थपूर्ण शाब्दिक प्रशंसा वापरणे. काय असणार आहे की टीचिंग बिहेवियर बिलॉंगिंग टू इफेक्टिव्हनेस, परिणामकारकतेच्या श्रेणीतील मुख्य अध्यापन वर्तन म्हणून खालीलपैकी कोणते मानले जाते? सांगा बघू. ऑप्शन्स बघून घेऊया काय काय आहे. ABC, ABE, BCD, CDE. काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे मेकिंग आयडियाज क्लिअर टू लर्नर्स हु मे बी डिफरंट लेवल ऑफ अंडरस्टँडिंग, म्हणजे वेगवेगळ्या स्तरावरील समजूतदार शिकणाऱ्यांचा कल्पना स्पष्ट करणे आणि डोळ्यांचा संपर्क, शोईंग इन्थुएझम, ॲनिमेशन थ्रू व्हेरिएशन इन आय कॉन्टॅक्ट, व्हॉइस अँड गेस्चर. आणि असणार आहे ई, असणार आहे युझिंग युझिंग मिनिंगफुल वर्बल प्रेस टू गेट अँड कीप स्टुडंट्स ॲक्टिव्हली पार्टिसिपेटिंग इन द लर्निंग प्रोसेस, म्हणजे विद्यार्थ्यांनाही शिकण्याच्या प्रक्रियेतून सहभागी करून घेण्यास, ठीक आहे, घेण्यासाठी आणि ठेवण्यासाठी अर्थपूर्ण शाब्दिक प्रशंसा वापरणे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द सिक्वेन्स विच correctly indicates the order of ensuring teaching learning activities in a constructive approach. रचनावादी दृष्टिकोनातून अध्यापन शिक्षण क्रियाकलाप सुनिश्चित करण्यासाठी क्रम योग्यरित्या सूचित करणारा क्रम ओळखा. एक्सप्लोर, एक्सप्लेन, एंगेज, एक्सटेंड, इव्हॅल्युएट. एक्सप्लोर करा, समजावून सांगा, व्यस्त राहा, विस्तार करा, मूल्यांकन करा. की इव्हॅल्युएट, एक्सटेंड, एंगेज, एक्सप्लेन, एक्सप्लोर, मूल्यमापन, विस्तार, व्यस्त, स्पष्टीकरण आणि अन्वेषण. एक्सप्लेन, एंगेज, एक्सप्लोर, इव्हॅल्युएट, एक्सटेंड, म्हणजे आधी समजावून सांगणे, मग व्यस्त, एक्सप्लोर, मग मूल्यांकन, मग विस्तार. की पहिले व्यस्त राहणे, मग एक्सप्लोर करणे, एक्सप्लेन करणे, मग इव्हॅल्युएट, एक्सटेंड. सांगा बघू काय असणार आहे. सांगा बघू काय असणार आहे. आधीच एक्सप्लेन तर करणार नाही, इव्हॅल्युएट पण मूल्यमापन पण आधी करणार नाही, आधी एक्सप्लोर करू शकतो किंवा एंगेज करू शकतो. तर काय असणार आहे मग आपलं उत्तर? आपलं उत्तर असणार आहे एंगेज करा, त्यानंतर एक्सप्लोर करा, त्यानंतर एक्सप्लेन करा, त्यानंतर इव्हॅल्युएट करा आणि नंतर एक्सटेंड करा. व्यस्त राहा, एक्सप्लोर करा, स्पष्ट करा, मूल्यांकन करा आणि विस्तार करा. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण 15 प्रश्न घेतले. 15 पैकी तुम्हाला किती उत्तरे आले ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि टेस्ट सिरीजची बॅच सुद्धा जॉईन करा, कारण टेस्ट सिरीज खूप महत्त्वाची असतात. मॉक टेस्ट देणं सुरू करा. 2-2 मॉक टेस्ट द्या, पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही मिळून. म्हणजे 4 द्या. रिव्हिजन करा, व्यवस्थित प्लॅन करा आणि छान अभ्यास करा. येत काहीच दिवस शिल्लक आहे MSET एक्झामसाठी. नक्की नक्की छान रिव्हिजन करा. आमचं क्रॅश कोर्स सुद्धा उपलब्ध आहे तुमच्यासाठी, जर ते पण जॉईन करू शकता किंवा टेस्ट सिरीज सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याची तुम्हाला खूप मदत होणार आहे. आणि छान अभ्यास करा. ग्लोबल ऑनलाईन डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून, किंवा पेपर 1 किंवा पेपर 2ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा, किंवा टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. क्रॅश कोर्स हवे असतील तर तेही, त्याच्यासाठी तुम्ही डिटेल्ससाठी यावर संपर्क करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. ऑल द बेस्ट. थँक्यू.